शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांची अडवणूक करून मलिदा लाटणाऱ्या लाचखोरांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दणका दिला आहे. नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भू करमापक रणजित कनोजकर आणि त्याचा खाजगी पंटर जयंत कांबळी या दोघांना 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार राहत असलेली जागा आणि त्याच्या आजोबाच्या नावे असलेल्या घराच्या जागेचा फेरफार वडिलांच्या नावावर करावयाचा होता. या अधिकृत कामासाठी तक्रारदारानं नागभीड भूमी अभिलेख कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला. मात्र या कामासाठी देखील भूकरमापक रणजित कनोजकर यानं 15,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्यानं तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकानं तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पंचासमक्ष पडताळणी केली. तडजोडीअंती 10,000 रुपये लाच देण्याचं ठरलं. भूकरमापक कनोजकर यानं स्वतः पैसे न घेता तळोदी येथील त्याचा खाजगी माणूस जयंत कांबळी याच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यास तक्रारदाराला सांगितलं. सापळा रचून तक्रारदारानं लाचेची 10,000 रुपयाची रक्कम आरोपी जयंत कांबळी याच्या हातात देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकानं झडप घालून त्याला रंगेहात पकडलं. मुख्य सूत्रधार भूकरमापक रणजित कनोजकर यालाही तात्काळ ताब्यात घेण्यात आलं.